काल मला काय म्हणतात ना डिटेन कडून सोडून दिलं. आमचं आंदोलन स्थगित झालं, तुम्हाला लिहून दिलं तरी तुम्ही घरी येऊन हे करता. नाही पाहू नये तो त्याला हात नाही लावू शकत. तुम्ही माझ्या घरी आहात, तुम्ही माझ्या घरी आहात. मी तुम्हाला कोणताही त्रास दिलेला नाही. काल तुम्ही रितसर रिटर्न केले, माझ्याकडून लिहून घेतलेलं आहे. मी तुम्हाला काल सांगितलं मी पायी जाणार नाहीये. तुम्ही आता माझ्या घरी सकाळी सकाळी येऊन म्हणताय की तुम्ही व्हिडिओ टाकताय म्हणून तुम्हाला प्रतिबंधात्मक करायचे. मी काय व्हिडिओ टाकला? माझं काल नरड झालं. तुम्ही काय कारवाई केली पोलिसावर? त्याला प्रतिबंधात्मक कारवाई करायची आपल्याला. तेच विचार. मी पोलीस स्टेशनला येत नाही. गुन्हा दाखल केलेला असेल तर तो दाखवा मला कशाबद्दल आहे. त्यानंतर पोलीस स्टेशनला असंच विनाकारण तुम्ही कोणालाही कसं घेऊन जातात. काल मी आंदोलन करत होतो, तुम्ही घेऊन गेलात. मी काय बोललो का? आता गुन्हा तर लागेल ना मला. आता गुन्हा तर लागेल. सकाळी झोपेत आहे तोपर्यंतच बाहेर माझ्या. हे महाराष्ट्रामध्ये हे हुकुमशाही चालू आहे. आता गुन्हा बी नाहीये, काहीच केलेलं नाहीये. कालचीच व्हिडिओ येतं सगळे लाईव्ह मधले. बोला तुमच्या ऍडिशनलला बोलवायचं. हो द्या ना लावून द्या. संजय सर आपलं बोल सर. जयंत साहेब बोला ना. काय नाही, तुम्ही काल तुम्हाला सोडलेलं होतं, परत आता तुम्ही रात्री पोस्ट वगैरे करत आहे. कसली पोस्ट केली मी साहेब? पोस्ट काय केली मी? कालचीच व्हिडिओ आहेत साहेब. थांबा. कालचीच पोस्ट आहे. माझा फक्त एकच प्रॉब्लेम होता की काल माझं एका व्यक्तीने नरड दाबलं जे सिव्हिल ड्रेसवर, त्याबद्दल पोस्ट होती. मी काय कुठं नाही. ते तर मी बोलू शकतो ना. अरे साहेब, एक नाही 3.5 वर्ष झालं मी काम करतोय. 3.5 वर्षाचे व्हिडिओ काढून बघा. रोज माझं बोलणंच आहे. आणि सरकारवर टीका करणं हा अधिकार आहे माझा. हा मग तुम्ही मग ऐका ना. माझ्या मी काय विचारत आहे, आमच्या कायदेशीर अधिकारामध्ये तुम्हाला परत सांगत आहे की तुम्हाला परत पोलीस स्टेशनला यायला लागेल. कशासाठी? कशासाठी? परत आम्हाला प्रतिबंध कारवाई करायला लागेल ना. कसली प्रतिबंधात्मक? वातावरण काय आहे? प्रतिबंधात्मक कशामुळे आणि काय केलंय ते सांगा मला. सगळं देऊ ना आम्ही तुम्हाला. नाही देऊ ना. मला आता सांग. मला ऐका ना साहेब. नाही का ऐका. तुम्हाला तेच सांगतोय ना की तुमचा जो काही व्हिडिओ आहे त्याच्या अनुषंगाने आम्हाला प्रतिबंधक कारवाई करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आमचे अधिकारी तिथे आलेले आहेत. तुम्ही कॉपरेट करा. नाही ना. मला कोणत्याही त्या व्हिडिओवरती गुन्हा दाखल करून त्यानंतर मला त्याची FIR द्या. तसं नसतंय साहेब. कोणत्याही व्हिडिओवरती प्रतिबंधात्मक कारवाई होत नाही. कोणत्याही व्हिडिओवरती प्रतिबंधात्मक कारवाई होत नाही. आणि ऑलरेडी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे जपवार साहेबांनी. विचारा त्यांना एकदा. हॅलो. काय ऍक्ट काय केलं मी ते सांगा की. रोज व्हिडिओ बनवतो मी. नाही ना. म्हणजे असं थोडी आहे. असं होत नाही साहेब. ऐका ना तुम्ही. म्हणजे ऐका ना. मी जे
नाही ना, मी जे ऐका ना, मी काय सांगत आहे, तुम्ही ऐका ना, तुम्ही जे मी काल बोललो तेच झालं ना, मग हुकुमशाही चालू झाली की. बरं ठीक आहे, तसं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय हरकत नाही. नाही जमणार नाही, योग्य नाही आहे. माझा गुन्हा सांगा आणि त्यानंतर माझ्यावरती जबरदस्ती करा. आणि बघा, साबळे आमची आणि तुमची, पोलिसांची आणि तुमची काही दुश्मनी नाही. नाही मी म्हणतच नाही साहेब. कायद्यात बसतंय, ऐका, जे कायद्यात बसतंय तेच आम्ही करत आहोत, हे तुम्हाला आम्ही प्रामाणिकपणे सांगतो. नाही मग मी बी प्रामाणिकपणे सांगतोय, माझा कोणताही गुन्हा नाही. गुन्हा असल्यानंतर तुम्ही गोष्टी करा. ठीक आहे ना, तुम्हाला असं वाटतंय की तुमचा काही गुन्हा नाही. पोलीस काही किंवा ते अधिकारी आलेले किंवा आम्ही काहीतरी कायद्यामध्ये बसणारी गोष्ट असेल म्हणूनच आलो असेल ना आम्ही. नाही नाही, कायद्यामध्ये बसणारी तुम्ही जर काय म्हणतात ना, लोकशाही मार्गाने त्याला वेगवेगळे मार्ग आहेत. तुमचे जे काही कोर्टामध्ये तुम्ही दाद मागू शकता, तुम्ही जे माझ्यावरती कृती झालेली आहे. नाही नाही, मी आता आधीच तुम्हाला ऐका ना, आधीच तुमच्या सोबत पण भांडू शकतो साहेब. असं नाहीये की तुम्ही मी प्रत्येक जण असं काही नाही. मी आधी बोलतोय, मी तुमच्यावर फोनवर बोलतोय, हे आपले रिलेशन आहेत. आपले चौधरी बोलले नाही ते चांगले आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता म्हणून आम्ही बोलत आहे. तुम्ही कमीत कमी विरोध करावा ही आमची इच्छा आहे. नाही मी विरोध करतच नाहीये. मला रिझन स्ट्रॉंग पाहिजे. मला तसं लेखी द्या, त्यानंतर मी येतो. तसं नसतं ना, तुम्ही डायरेक्टली तोंडी नाही नेऊ शकत मला कुठे. जी कारवाई केली, काल काहीच कारवाई नाही. काल मला डिटेन केलं होतं. ऐका, काल मला डिटेन केलं होतं. ऐका तुम्ही जेव्हा ऐका साहेब, ऐका अधिकारात मागणार तुम्हाला मिळणार ना ते. ऐका ठीक आहे, आम्हाला जे सांगायचंय ते आम्ही सांगितलेलं आहे. तुम्ही वेळ काढूपणा करू नका. आम्हाला सहकार्य करा. नाही मी सहकार्यच करतोय. मला तुम्हाला लेखी द्यावं लागेल की माझ्या घरच्यांना तर तुम्हाला सांगावं लागेल ना कशासाठी येतो. ते कल्पना देतायत ना मग. तशी कल्पना नसते साहेब, तशी कल्पना नसते. तोंडी कल्पनेचा काही उपयोग नाहीये. याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही हे करू शकता ना नंतर. तुम्हाला काय न्यायालयामध्ये दाखवा. नाही ना, मला न्यायालयात जायचंच नाही ना. न्यायालयाच्या आधीच जर मी तुम्हाला प्रश्न विचारतोय आणि त्याचं उत्तर तुमच्याकडे नाहीये तर तसं न्यायालयात जाऊ कशाला मी आधी. तुम्हाला तोंडी उत्तर मी साहेब ऐका ना साहेब, लेखी तोंडी नाही, लेखी असल्याशिवाय मी कुठेही हलत नाही. ठीक आहे. हो लेखी आहे. आमच्या अधिकारात. हो मार्शलला होणार. नाही, महाराष्ट्र गोळा होऊ द्या आज आंबी पोलीस स्टेशनला. आज अख्ख्या महाराष्ट्रानं आंबी पोलीस स्टेशनला यायचंय. हॅलो, जय हिंद साहेब. काल मला डिटेन केलं. काल तुम्ही माझ्याकडून लेखी घेऊन सोडून दिलं आणि सकाळी परत माझ्या घरी पोलीस आहेत आणि पोलीस म्हणताय तुला घेऊन जायचंय. हे चौधर साहेब आहेत. नाही हे पद्धती नाहीये साहेब. महाराष्ट्र बघतोय हे अख्खा. चुकीच आहे. काही रिझन नसताना प्रतिबंधात्मक करायचे. मग मी काय गुन्हा काय केलं ते तर सांगायचे. हॅलो, हो आज आंबी पोलीस स्टेशन अख्ख्या महाराष्ट्र. काल तरी पाऊस होता, आज पाऊस उघडलाय. काल 200च्या संख्येत होता, आज 2 लाखाच्या संख्येत पाहिजे. कारण की हे सगळीकडेच चालू आहे. अख्खा महाराष्ट्र बघत आहे. हुकुमशाही आणि दंडेलशाही. मला म्हणे मी सरकारला हुकुमशहा म्हणलं म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करायची. वा, कोणत्या नियमात बसते सांगा मला. आणि काय काय टाकलं होतं मी व्हिडिओ? तुम्ही मला काय म्हणतात ना, कोणत्या मार्चसाठी व्हिडिओ टाकला होता की मोर्चा काढून घेऊन चाललो होतो? हा,
माझं घरी बसलोय मी. तुम्हाला तुम्ही लिहून घेतलं नियम हाती लावल्या म्हणून. हे कोऑपरेट केल्यानंतर जास्त होतंय तुमचं, उलट वाढत आहे. मला वाटतं चला मी येत नाही, तुम्ही मला लेखी द्या. चला म्हणजे तोंडी कुठे घेऊन चालले? तुमच्याच मनाने कायदे नाही चालणार. प्रत्येक वेळेस न्यायालयात नाही जाणार जनता. तुम्ही काही मनचं करणार आणि आम्ही ऐकून घेणार. अख्ख्या गावाला फोन कर रे. अख्ख्या गावानं जमायचं इथं, 3 त्रस गावानं पूर्ण. चोरासारखंच केले तुम्ही. काय नेमकं रिझन काय? चोरासारखंच आहे तुम्ही. कसं काय इथं हात ते उचले त्या? हा, काय कारण आहे तुमचं? तुमच्याकडे डिकी बिकी काय आहे का? नोटीस बिटीस काय? हा, आहे का नोटीस बिटीस तुमच्याकडे काही? तुम्ही कसं हात लावता? चोर आहे का तो? चोर आहे? चोर आहे का तो? व्हिडिओ काढ रे तुम्ही. नाही, व्हिडिओ काढायचं. लाईव्ह चालू. झोपेत आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी, भारतीय संविधान, हे फक्त आता म्हणायच्या गोष्टी राहिल्या का हा प्रश्न पडायला लागला आम्हाला. आपल्याला की तुमचे साहेब बोललेत ना, बोलतो म्हणून. तुमचे साहेब बोललेत आहे. बेरच आहे तो ते घरी आहे. ये ना. काही विषय नाही. मी नाही येत पोलीस स्टेशनला. तुम्ही बोला इथं माझ्याशी. मी पोलीस स्टेशनला येत नाही. ते ज्या मला हात लावायच्या आधी मला कागद पाहिजे. तुम्ही मला कोणत्याही नाही, मग आज होणार विषय, कालच्या सारखाच विषय होणार आज. हे एवढे सगळे बोलवले तुम्ही म्हणजे? एवढे सगळे बोलवलेत म्हणजे? हे पद्धत, ही पद्धत, ही पद्धत. त्याचा गुन्हाच काय नसताना तुम्ही उभी करतात माझ्यावर. सकाळ सकाळ आम्ही मुंबईला इथं आलात माझ्यावर एवढा. अहो तुम्हाला ऐका ना, तुम्हाला चेष्टा वाटत असेल. अख्खा महाराष्ट्र बघतोय तुमचा तमाशा हा. अख्खा महाराष्ट्र झुंडीने झुंडीने पोलिस घेऊन आलात तुम्ही. डिपार्टमेंट आंबी पोलीस स्टेशन चाललंय काय सगळे इथं? एक माणूस दुसरा गुन्हेगारच नाहीये तुम्हाला. मीच सापडलोय फक्त. असं नसतंय साहेब. मला नोटीस द्या तुम्ही. नोटीसशिवाय येत नाही. नोटीस काढावी लागते. सामान्य गुन्हेगाराला बी तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवायला नोटीस काढावी लागते. प्रिव्हेंटिव्ह करायची. नाही येत मी. Preventive साठी notice लागत नाही. येत नाही. येत नाही. गुन्हा दाखल करा. आम्हाला घेऊन जावं. कसं येत नाही म्हणलं मग घेऊन कसं जावं. घेऊन जाणार? कसं घेऊन येणार? घेऊन जावं. कसं 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 घेऊन जाणार? मी नाही येत. मी काय सांगत आहे? आम्ही काही कायदेशीर मी नीती काही- आहे, त्याचं पालन व्हायला पाहिजे.
टोटली रॉंग. प्लॅनिंग झालेलं आहे सगळं. सकाळ सकाळ एवढं येतं म्हणजे काय सर, नोटीस नाही काय नाही तुमची, कसं काय तुम्ही सकाळ सकाळ येता? हां, तुम्हाला वरिष्ठांचा आदेश सकाळी असून मग सकाळी. काय? हां, महाराष्ट्र तो का अतिरेकी का? अतिरेकी का तो? हां, हुकुमशाही झाली म्हणायचं. ते हुकुमशाही हा? म्हणलं म्हणूनच हे आले. त्यांना तेच दाखवत आहे की आम्ही खरंच सिद्ध करतोय हुकुमशाही म्हणून. तसं नका, तसं अतिरेक करू नका. आपल्या पोस्टमध्ये बघितलं की लोक येता येते होत आहेत भेटायला याला त्याला, त्याच्यामुळे लोक किती येत काय आपल्याला काही अंदाज नाही. त्याच्यामुळे मला भेटायला ऐका ना, मला भेटायला येत आहेत आणि आता झालंय ते नीट ऐका जरा. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपल्याला कसलं म्हणजे मला भेटूच नाहीत लोक बी, नाही लोक बी भेटू नाहीत म्हणून. नाही काय जरा नीट ऐका ती स्टोरी. हो. नीट ऐका की स्टोरी नीट ऐका. ऐका परत एकदा ऐका. आणि दिल्लीला तुम्हालाच भेटायला. ऐका ना, दिल्लीला विमानाने जाणार आहे मी, चालत नव्हतं जाणार. नाही ना, तसा हात लावू नका तुम्ही हात लावू साहेब, नका तुमची विना. लिगल नोटीसने हात